हाय हॅलो नमस्कार. मी शीतल आणि आज होता रविवारचा दिवस. मी सकाळी अशी खिडकीमध्ये बसले होते. वातावरण एवढं छान बाहेर होतं ना, असं बघतच बसावं वाटत होतं. मस्त अशी हवा होती, पाऊस पडत होता. आणि ज्यावेळेस मी हॉलमध्ये आले तर हे सकाळी उठल्यानंतर त्यांचं असं चाललेलं होतं की पप्पासोबत दोघांची मस्ती चाललेली. आणि रविवारचा दिवस असला कीच मुलांसोबत खेळायला वेळ वेळ भेटतो. आणि हे आयुष्यातले खूप अनमोल क्षण असतात, ते खूप जपले पाहिजेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर मला बनवायची होती मिसळ, कारण आज माझ्या नवऱ्याची अशी फरमाईश होती की आज मिसळ बनव. कालच त्यांनी मला मटकी आणून दिली होती की उद्या मिसळ बनव म्हणून. आणि कसं सुट्टीच्या दिवशीच त्यांना असं म्हणजे कोण जर झालं असतं जे म्हणजे जॉब करतात ना, त्यांना सुट्टीच्या दिवशीच घरचं खायला भेटतं आणि घरचं खाणंच हे योग्य असतं. इथे मी मटकी अशी वाफवून शिजवून घेतली होती, हळद नमक टाकून. त्याचं मी पाणी वेगळं केलं शिजलेलं आणि मटकी अशी वेगळी चाळणीत काढून घेतली. त्याच्यानंतर मी माझ्या शर्विलसाठी त्यातलीच मटकी, वाफवलेली मटकी खायला द्यायची होती म्हणून बाजूला काढली. आणि इथे मी कढईमध्ये जे मी चिरून घेतलेला टोमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबीर ते मला भाजून घ्यायचं होतं, म्हणून मी भाजण्यासाठी ते कढईमध्ये टाकलेलं होतं. आणि कसं रविवारचा दिवस असला कीच आपल्याला फॅमिलीसोबत वेळ घालवायला भेटतो. मी काही जॉब करत नाही, पण माझे मिस्टर करतात. पण आठवड्यातून एकच वार भेटतो की फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी. आणि इथं मी असं भाजून घेतलं होतं. आणि इथं बघा माझा गोल्या, तसं पप्पा त्याला चारत होतं आणि तो मस्त असा खात होता. आणि त्याला मटकी, अशी मिठातली मटकी खूप आवडते शिजवून घेतलेली, म्हणून मी आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तर त्याला मी मटकी खाऊ घालते. आणि इथं मी सगळं भाजलेलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं. त्याच्यामध्ये मी लसूण ॲड केला, त्याच्यानंतर कोथिंबीर, आणि हे मला वाटण करून घ्यायचं होतं. आणि मी काहीही काम करत असते तरी मला माझ्या दोन्ही मुलांच्यावर म्हणजे लक्ष देतच काम करावं लागतं, कारण आपण एका कामात गुंतलं तर आपली मुलं लहान असतात ना, त्यांच्यावर लक्ष ठेवणं पण खूप गरजेचं असतं. म्हणून मी ज्यावेळेस कामामध्ये असते तर माझं दोघांच्याकडे पण लक्ष असतं. त्याच्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात तेल घातलं आणि जिरे मोहरी त्यात टाकली. आणि ते तडतडल्यानंतरच मग आपण बाकीचं जे काही असतं ना ते टाकून घ्यायचं असतं. घरातल्या सर्व गृहिणींना हे माहीतच असतं, तरी पण मी व्हिडिओ करते म्हणून मी या गोष्टी सांगते. आणि हा माझा पहिलाच मोठा ब्लॉग आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजून घेशील. त्यानंतर मी जिरे मोहरी तडतडल्यानंतर ज्यामध्ये मी जे वाटण केलं होतं, लसूण खोबरं कांदा टोमॅटो कोथिंबीर याचं वाटण केलेलं ते मिक्स करून घेतलं. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ते चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी ॲड केला गरम मसाला आणि जो मिसळपाव मसाला होता तो ॲड करून घेतला. आणि ते मस्त असं चांगलं आपण ते अगोदरच भाजून घेतला होता कांदा लसूण, त्याच्यामुळं ते अजून एकदा तेलामध्ये मस्त असं भाजून घ्यायचं. आणि मी जे बाजूला काढून ठेवलेली मटकी होती ती त्याच्यामध्ये मी ॲड केली. आणि जे पाणी पण बाजूला काढलेलं तेही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं, कारण ते पौष्टिक असतं. आणि कसं आपण ते काढल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ नमक टाकलेलं असतं. आणि हे अंगणवाडीमध्ये ना मला आठवतं, अंगणवाडीमध्ये ना ह्याची उसळ केली जायची. आता ते नाहीत करत, पण खूप छान लागायची मटकीची हरभऱ्याची असं वाफवून केलेलं. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ॲड केलं आणि वरून कोथिंबीर काढून घेतली. आणि मी एवढी मिसळ केली होती तरीही माझ्या नवऱ्याला त्याच्याबरोबर भाकरी खायची होती, म्हणून त्यांनी मला भाकरी करायला सांगितली. म्हणून मी मिसळ झाल्यानंतर असं ज्वारीच्या 2-3 भाकरी करून घेतल्या, कारण शर्विलला पण भाकरी लागते, साईशाला पण लागते, म्हणून मी भाकरी पण करून घेतली. आणि नंतर मी असं डिशमध्ये ते काढून सर्व करत होते. पण माझ्या नवऱ्याला त्यांची पद्धत वापरायची होती आणि ही माझी पद्धत होती. मी एका डिशमध्ये
मटकीची भाजी घेतली. त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यावर फरसाणा घातला. त्यानंतर भाजी थोडीशी सोडून घेतली आणि त्याच्यानंतर फरसाणा टाकून मस्त असा कांदा लिंबू त्याच्यावरती ठेवला आणि ते मोठ्या एका डिशमध्ये घेऊन सर्व करून दिले. आणि इथं माझ्या नवऱ्याचं पण चाललेलं की हॉटेलमध्ये कसे असतं त्या टाईपमध्ये करायचं. मस्त असा अगोदर फरसाणा घेतला, त्याच्यानंतर त्याच्यावर भाजी सोडली, कांदा टाकला आणि त्याच्यावरती लसूण ठेवून मस्त असं नाही हॉटेलमध्ये कसा येतो डिश त्या टाईपमध्ये एकदम सर्व असं करून घेतलं. आणि सगळ्यांना आम्ही सगळे असं सकाळी मिसळ आणि बाहेर पाऊस होता आणि घरामध्ये आम्ही असं मस्त अशी गरम मिसळ खात होती. आणि माझी साईच्याला ना असं बाहेरचं खायला खूप आवडतं. आणि तिची रिॲक्शन बघा, चपाती भाकरी असं काही नको पण असं काही पाहिजे. मी याचं काय कोंबडा कसा हे करतो तसं सगळं मोडून तोडून त्याचं करायचं चाललेलं होतं. आणि इथं बघा माझी साईच्या कशी अशी मस्त चवीने खाते. धन्यवाद.